आई आई ही मंडळी आज पण वच्छेत त्यांच्या घरी आहे? मी पण तोच विचार करते. म्हणजे मी त्याला तसं काही बोलले नाही म्हणा. ललिताबाईंसारखी बाई सण साजरा करायला चाळीत जाते म्हणजे का गेले असतील हे लोक तिथं? अगं ए सुनांनो थांबवा तिला नाही तर पंचायत होईल. कोण बोलतंय? कोण नाही हा तुम्ही बोललात ना, मला वाटलंच होतं तुम्ही बोलणार असाल. भूक लागली मला, खाऊ दे ना. कशाला बोलताय? आई नको नको, हात खराब आहे तो तुमचे. मग तू भरतेस का मला? पोट भरलंय आता तुमचं. पोट पुढाचं आहे तुझं की माझं? मग मला खाऊ दे. वहिनी आई आंघोळ करून घ्या ना आता, नंतर आपण खाऊया ना. तू खाशील माझ्या बरोबर? हो. नक्की? हो. झालेच बघ कशी झापासारखी. कुंकर माटे तर उडून जाशील. ते बघ उडली. आई आई हा ए अगं मी पण खाईन, तू आता थांब ना, आपण नंतर खाऊया. खाऊन बघ थोडंसं. ललिता, ए ललिता घे, लिंबू सरबत आहे, घे, बरं वाटेल तुला. पच्ची मशी काय मला छान आणि मस्तच वाटते. लिंबू सरबत नको केलं त्याच्यासाठी. असं नको करू ग. ए बाई थोडस घे, थोडस घे ना. पच्ची मशी तुम्ही मला का लिंबू सरबत देता माहितीये मला? का ग? लिंबाने ना हाड दुखतात माहितीये का तुला? पच्ची मशी जशी तुझी कंबर दुखली की नाही तशी माझी कंबर दुखायला हवे ना तुम्हाला ना. कसं बोलते ग ही? ए ललिता, ए घे ना ग, घे ना ग, सरबत घे ना, थोडस घे ना, बरं वाटत. मावशी अहो लिंबू पाण्याने पिडलेली नाही उतरत. हो का? मला काय बापडीला ठाऊक. पुरे लागले. बर बघा, बर बघ. इंद्रनील आठवण काढतोय बहुतेक माझी. इंद्रनील ए बाई इंद्रनीलनेच आठवण काढली असणार माझी. मला बोलायचंय त्याच्याशी, फोन लावायचं. मला कळायला हवं ना कसा तो आहे, मला कळायला हवं. इंद्रनील इंद्रनीलचा फोन आला होता, तो बोललाय माझ्याशी. सारखा तुमच्याशी का बोलतो तो? माझ्याशी काय नाही बोलत? मला बोलायचंय त्याच्याशी. तसं नाही, त्याने सानंदीला फोन केला होता, तिने नाही उचलला म्हणून मला केला. पण मी फोन लावते नाही, मला बोलायचंय त्याच्याशी. बोलू दे मला जरा त्याच्याशी. मी नंतर लावून देते फोन. नको नको, नंतर नको, नंतर मला बोलायचं राहून गेलं तर मी आता बोलते. लागणार नाही का? हा आई बोल. इंद्रनील काय झालंय आई? तू रडते काय आहेस आई? कसा आहेस तू? मला खूप आठवण येते तुझी. 10 लाख मिळणार आहेत ना तुला? ते घे आणि लवकर ये, मला खूप आठवण येते तुझी. आई काय झालंय? मला नीट सांगशील का? प्लीज रडू नकोस. काय झालंय मला सांग ना. तुला काय सांगू बाबा, इथे केवढा मोठा घोळ झालाय माहितीये का तुला? आई प्लीज काय झालंय मला सांगशील का? रडू नकोस. तू तरी सांग मला काय झालंय.
मी तुला नंतर सांगू का? नाही करणारे ना पाणी आणायला जायचं, घरामध्ये पाण्याचं एक थेंब सुद्धा नाहीये. हा मी तुला सगळं नंतर, तू आल्यानंतर सांगतो. तू आता स्वानंदीशी बोल, तुझ्या बायकोशी बोल. नाही बोल त्याच्याशी बोल, त्यांना सांग काय बोलतो. मी पाणी घेऊन आलो. स्वानंदी काय झालंय आईला? हा आणि पाणी वगैरे भरणं कुठे ती? तुम्ही वच्छेत त्यांची बोला, मी नंतर फोन करते तुम्हाला. अगं वच्छेत थांबा थांबा थांबा, मी